झाला सगळ्यांचा अभ्यास? येस. आजचा सगळं कंप्लीट झालं. उद्या कोणाकोणाला सुट्टी आहे? सगळ्यांना. अरे वा. का सुट्टी आहे? कनकदास जयंती सुट्टी आहे माहितीये सगळ्यांना. पण कनकदास हे कोण होते आणि त्यांची स्टोरी काय हे कोणाकोणाला माहितीये? माहिती नाही. अरे मग सुट्टी एन्जॉय करणार आणि स्टोरी माहिती नाही असं कसं? आता काय करायचं? मी सांगू? या वर्षी सांगेन, पुढच्या वर्षी तुम्ही सांगायची स्टोरी मला. ओके. आता कनकदास ह्यांच्या जयंतीसाठी गव्हर्नमेंट हॉलिडे दिला जातो. आता गव्हर्नमेंट हॉलिडे दिला जातो म्हणजे कोणीतरी ते मोठे होते, महान होते. ते आपल्या कर्नाटक राज्यामध्ये एक महान संत होते. संत म्हणजे माहितीये ना सगळ्यांना, संत पुरुष जे देवाची भक्ती करतात, छान छान त्यांचे भजन वगैरे असे लिहितात, त्यांना संत म्हणतात. तर कनकदास हे आपल्या कर्नाटक राज्यातले एक महान संत होऊन गेले. इतके महान की आज त्यांच्या जयंतीची सुट्टी दिली जाते तुम्हाला. तर कनकदास ऍक्च्युली हे सुरुवातीपासून संत होते का? नाही. ते ऍक्च्युली एक वॉरियर होते. येस. हे कोणाकोणाला माहिती? ते संत नंतर झाले पण ऍक्च्युली ते एक पहिले वॉरियर होते. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये बनकापूर मधल्या जवळ एका छोट्या गावामध्ये झाला. 1509 ह्या साली त्यांचा जन्म झाला. तर सुरुवातीला ते वॉरियर होते. त्यावेळेला माहितीये ना लढाया वगैरे व्हायच्या, वॉर करायला जायला लागायचं. मग असं सैन्यामध्ये ते काम करायचे. पण ऍक्च्युली बेसिकली लहानपणापासून त्यांना देवाची भक्ती, देवाचं भजन कीर्तन ह्याची फार आवड होती. तर लहानपणापासून ऍक्च्युली त्यांचं मन त्याच्यात रमायचं. पण ऍज अ ड्युटी म्हणून ते वॉरियर म्हणून काम करायचे. तर एकदा काय झालं, ते एका लढाईमध्ये फार जखमी झाले. फार म्हणजे फार जखमी झाले. म्हणजे इतके की आता ते सर्व्हाइव्ह होतायत की नाही, जगतायत की नाही, एवढा त्यांच्या म्हणजे ऑलमोस्ट लास्ट स्टेजला लाईफ होतं त्यांचं. मग अशा वेळेला त्यांना, ज्या वेळेला ते असे त्यांना वाटलं आता माझं लाईफ संपणार, अशा वेळेला त्यांच्या कानामध्ये कोणीतरी बोललं, काहीतरी एक आवाज आला त्यांना की तुझं लाईफ इथे संपणार नाहीये, की तुझा बर्थ फक्त वॉरियर म्हणून झालेला नाहीये, तुझ्या लाईफचा उद्देश काहीतरी वेगळा आहे. आणि हे जे कनकदास ऍक्च्युली त्यांचं आधीचं नाव होतं तिम्मप्पा नायक. मग त्या दिवशी हे तिम्मप्पा नायक कनकदास झाले. कनक म्हणजे काय माहितीये? गोल्ड. गोल्ड गोल्ड सारखा शाईन होणारा संत म्हणून त्या दिवशी त्यांचं नाव कनकदास म्हणून झालं. त्या दिवसापासून त्यांनी असं सैन्यामध्ये काम करणं सोडलं आणि त्यांनी पूर्ण आपलं लाईफ देवासाठी द्यायचं ठरवलं. म्हणजे देवाची भक्ती करणं, वेगवेगळे टेम्पल्स व्हिजिट करणं, वेगवेगळे असे प्लेसेस व्हिजिट करणं, तर ह्याच्यामध्ये त्यांनी आपलं लाईफ स्पेंड करायचं ठरवलं. असंच एकदा फिरत फिरत ते उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिरात गेले. उडुपीला श्रीकृष्ण मंदिर आहे माहितीये सगळ्यांना? कोण कोण गेले? उडुपी श्रीकृष्ण मंदिर. ओके. नेक्स्ट टाइम कोणी फिरायला गेला तर घरी रिक्वेस्ट करा की आम्हाला उडुपीचं श्रीकृष्ण मंदिर दाखवा. ओके. तर ही स्टोरी त्या मंदिराशी कनेक्टेड आहे. तर असंच फिरत फिरत ते त्या मंदिरात गेले. पूर्वी कास्ट सिस्टीम फॉलो करत होते माहितीये? फक्त थोड्या लोकांनाच मंदिरामध्ये प्रवेश होता. आयदर त्यांची कास्ट तरी हाय असायला पाहिजे, नाहीतर फायनान्शियल स्टेटस हे तरी चांगलं असायला पाहिजे गावामध्ये. अशा लोकांना फक्त मंदिरामध्ये प्रवेश होता. अगदी गरीब, लो कास्ट अशा लोकांना तिथे प्रवेश नव्हता. तर हे कनकदास कम्पेअर टू अदर कास्ट, त्यांची कास्ट लो होती. मग त्या कारणाने त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही. तुम्हाला मंदिरात अलाउड नाही, तुमच्या कास्टच्या लोकांनी मंदिरात जायचं नाही बाहेर. त्यांना काहीही फरक पडला नाही. ते म्हटले ठीक आहे, माझा मेन उद्देश काय? देवाची भक्ती करायची. मंदिरात नाही तर मी मंदिराच्या मागे जाऊन करतो. तर ते मंदिराच्या बॅक साईडला जाऊन बसले, डोळे बंद करून आपलं कृष्णाचं भजन करत बसले. आणि त्यावेळेला एक चमत्कार झाला. श्रीकृष्णाची मूर्ती मंदिरामधली उलटी फिरली. ज्या बाजूला कनकदास बसलेले, म्हणजे त्यांच्या भक्तीमध्ये इतकी पावर होती, म्हणजे मनापासून त्यांनी देवाला हाक मारलेली. तर इतकी त्यांच्या भक्तीमध्ये पावर होती की ती मूर्ती पूर्णतः फिरली. आणि हे बघून त्यावेळेला लोकांना समजलं की खरी भक्ती म्हणजे काय. फक्त देवळात जाऊन
भरपूर फुलं वाहणं, भरपूर पैसे घालणं म्हणजे देवाची भक्ती नाही. मनापासून देवाची उपासना करणं, देवाचं नामस्मरण करणं याला खरी भक्ती म्हणतात. तर हे त्या दिवशी तिथल्या लोकांना समजलं. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या हायकास्ट मध्ये जन्म घ्यायला पाहिजे किंवा कुठे अगदी फार मोठ्या फॅमिलीमध्ये जन्म घ्यायला पाहिजे, तुमच्याकडे भरपूर पैसा असायला पाहिजे तरच तुम्हाला देव दिसणार असं नाहीये. त्यावेळेला ज्या वेळेला ती मूर्ती फिरली त्यावेळेला सगळे लोक त्या कनकदासांकडे गेले, त्यांचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली की नाही आज तुम्ही आम्हाला खरी भक्ती म्हणजे काय ते दाखवलं. अजूनही त्या बॅक साईडला त्या मंदिरामध्ये एक छोटीशी खिडकी आहे, एक छोटी खिडकी आहे त्या मंदिराचं आपण युजली मंदिरामध्ये असं समोर जाऊन मूर्ती समोर असते की नाही, समोर जाऊन नमस्कार करतो. उडपी मंदिर मध्ये तसं नाहीये. उडपी मंदिर मध्ये श्रीकृष्णाचं दर्शन मागच्या साईडने छोट्या खिडकीमधून घ्यावं लागतं आणि त्या छोट्या खिडकीला कनकदास खिंडी असं म्हणतात. अजूनही तुम्ही जर कधी उडपी मंदिरला कधी गेलात किंवा जर जे गेलात त्यांच्या लक्षात असेल तर श्रीकृष्णाचं दर्शन मागून घ्यावं लागतं. त्या कनकदास खिंडीमधून श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं लागतं. तर त्यानंतर लोकांना खरी भक्ती म्हणजे काय. आज तुम्ही पण मंदिरात जाता की नाही, अरे मी फुलं नेली नाही, अरे मी हे नेलं नाही, ते काही आवश्यक नाहीये. मनापासून जा. तुम्ही रेग्युलर जाणं इम्पॉर्टंट आहे, देवाचं रेग्युलर नामस्मरण करणं इम्पॉर्टंट आहे, मनापासून प्रेयर करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही घरातल्या एका कोपऱ्यात जरी बसून तुम्ही मनापासून एकदा दिवसातनं एकदा प्रेयर म्हटलात ना, देवाचे ब्लेसिंग्स तुम्हाला नक्की मिळणार. तर ही कनकदासांची स्टोरी. म्हणजे भक्ती म्हणजे काय, देवाची उपासना कशी करायची, मेन पूजा म्हणजे काय हे समजलं सगळ्यांना. आज एक सगळ्यांना एक होमवर्क, ही स्टोरी सगळ्यांनी जाऊन तुमच्या पॅरेंट्सना सांगायची. पहिले विचारा उद्या कनकदास जयंती आहे, स्टोरी कोणाकोणाला माहिती आहे, आणि माहिती असली तरी पण आम्हाला टीचरनी सांगितली आहे आज बसा मी तुम्हाला कनकदासाची स्टोरी सांगतो म्हणून सांगा. आणि ऍक्च्युली ऍज अ स्टुडंट फक्त तुम्ही टेक्स्ट बुक नाही, तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जन्म घेता तिथले काही चांगल्या अशा ग्रेट पर्सनची स्टोरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऍटलिस्ट आपल्या स्टेटमध्ये कोण असे छान छान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या स्टोरीज पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. असं कधी आपल्याला पुढे काही आले, कुठली जयंती आली, स्टोरी माहिती नसली तर आपण क्लासमध्ये सांगूया. पण आता कनकदास जयंतीची स्टोरी मी सांगितली, आता नेक्स्ट इयर मी सांगणार नाही, नेक्स्ट इयर स्टुडंटनी कोणीतरी इथे येऊन स्टोरी सांगायची. सांगणार, लक्षात ठेवणार. स्टोरी आवडली सगळ्यांना? ओके, चलो.